नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गव्हाचं पीठ वापरून आणि लसणाचा फ्लेवरवाला महिनाभर टिकणारा मजेदार असा कुरकुरीत नाश्ता कसा बनवायचा ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला कुरकुरीत नाश्ता बनवायचा, त्या नाश्ता बनवण्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे किंवा मसालेदार पाणी तयार करायचं आहे। तर त्यासाठी इथे मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला फक्त 1 चमचाभर तेल। आता तेल घालून झालं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे 1 चमचा जिरं, त्यानंतर घालायचं आहे 1 चमचा ओवा। आता यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा चिली फ्लेक्स, 1 चमचा इथे बडीशेप अशी भरड करून घेतलेली आहे। त्यानंतर घालायचं आहे आपल्याला 1 मोठा चमचा भरून इथे लसूण मी टेचून घेतलेला आहे। यामध्येच घालायचं आहे आपल्याला 1 चमचा पांढरे तीळ, त्यानंतर घालायचं आहे आपल्याला भरपूर सारा कढीपत्ता, अगदी छोटा छोटा कट करून घेतलेला आहे। आणि त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे। हिंग जरूर घाला, त्यामुळे काय होतं, चव छान येते। आता फक्त आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे, खूप जास्त सुद्धा परतायचं नाही। तर बघा, मस्त असा वास सुटलेला आहे। जो लसूण आहे त्या लसणाचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। याआधी सुद्धा मी भरपूर साऱ्या कुरकुरीत अशा पापडीची रेसिपी किंवा नाश्त्याचे प्रकार दिलेले आहे आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर रेसिपी बघितली नसेल तर रेसिपी पूर्ण बघा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा। तर इथे बघा 2 मिनिटे आपण हे परतून घेतलेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाणी। तर इथे बघा मी पाऊण कप पाणी घेतलेलं आहे। हे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि सगळं मिक्स करायचं आहे। मिक्स करून घेतलं की लगेचच यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा हळद, अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर आणि त्यानंतर घालायचं आहे आपल्याला चवीपुरतं मीठ। आता हे सगळं मिक्स करून घेतलेलं आणि उकळी यायला सुरुवात झालेली आहे। आता याला उकळी यायला लागलेली आहे, लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि बंद करून आपल्याला हे पाणी आहे हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे। आपण जे मिश्रण तयार केलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि इथे मी मोठी परात घेतलेली आहे। आता या परातीमध्ये आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ घालायचं आहे आणि त्यानंतर घालायचं आहे इथे अर्धा कप बारीक रवा। आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे पाणी थोडं थोडं घालायचं आहे। खूप पातळ नाही आणि खूप घट्ट नाही, अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने, कारण यामध्ये रवा आहे त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे आपल्याला अंदाज येईल। थोडं थोडं पाणी घातलेलं आणि अजून कोरडं वाटतंय, त्यासाठी आता हे सगळं पाणी यामध्ये मी घालून घेणार आहे आणि छान असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे। करायला खूप सोपं आहे आणि खायला तेवढंच टेस्टी आहे आणि एकदम हाताखालच्या साहित्यामध्ये हा पदार्थ बनवून तयार होतो। माझ्या मुलांना प्रचंड आवडतो, त्यामुळे मी घरामध्ये नेहमी हा पदार्थ बनवते। तुम्ही सुद्धा एकदा जरूर करून बघा। तर बघा, या पद्धतीने आपल्याला असं पीठ मळून घ्यायचं आहे। जर तुम्हाला पाणी कमी वाटलं तर 1-2 चमचे फक्त आपल्याला यामध्ये पाणी वाढवायचं आहे। तर इथे आपण 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं, अर्धा कप बारीक रवा घेतलेला आणि त्यासाठी बरोबर आपलं इथे मिश्रण तयार झालेलं आणि सगळं मिश्रण आपण इथे वापरलेलं आहे। आता आपल्याला 10 मिनिटासाठी फक्त हे पीठ भिजवायचं आहे, कारण काय होईल, यामध्ये रवा आहे तो रवा छान असा फुलला जाईल। तर इथे रवा 10 मिनिटांमध्ये छान असा भिजलेला आहे। पुन्हा एकदा आपल्याला 2 मिनिटे मळून घ्यायचं आहे। या पद्धतीने
मळून घ्यायचं आहे। आता मळून झालंय की लगेच आपल्याला याचे 2 भाग करून घ्यायचे आहे आणि मोठा उंडा करून घ्यायचा आहे। तर उंडा करून घेतला आणि आता आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर लाटत असताना आपल्याला खूप पातळ नाही किंवा खूप जाडही नाही। आणि ते बघा आपल्याला पीठ सुद्धा लावायची गरज नाही, जे आपण कोरडं पीठ भुरभुरतो ते सुद्धा लावायची गरज नाही। अतिशय सुंदर असे हे पीठ तयार झालेलं आहे। आता मोठी पोळी आपण लाटून घेऊ। तर इथे बघा मोठी पोळी आपण लाटून घेतलेली आहे। आता खूप जाडही नाही आणि खूप पातळही नाही, अशा पद्धतीने आपल्याला लाटायची आहे। आता त्यानंतर आपल्याला काटा चमचा घ्यायचा आणि त्या काट्या चमच्याने पूर्ण पोळीवर टोचे मारून घ्यायचे आहे। बघा या पद्धतीने टोचे मारायचे आहे। तर इथे पूर्ण पोळीवर आपण टोचे मारून घेतलेले आहे। आता आपल्याला कट करायचं आहे। अशा मोठ्या मोठ्या पट्ट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। या पद्धतीने कट करायचे आहे। बघा या पद्धतीने आपण कट करून घेतलेला आहे आणि ज्या बाकीच्या पट्ट्या आहेत त्या आपण बाजूला ठेवून देऊ आणि यातली आपल्याला एक पट्टी साईडला काढून घ्यायची आहे, म्हणजे पोळीपाटावर ठेवायची आहे। आता एक पट्टी मी पोळीपाटावर ठेवलेली आहे। आता आपल्याला कट करायचं आहे। आता तुम्हाला जशा आकारामध्ये आवडत असेल तशा पद्धतीने तुम्ही कट करायचं आहे आणि थोडंफार असं वेगळ्या आकारामध्ये कट केलं ना की अगदी मुले सुद्धा आवडीने खातात। बघा अतिशय सुंदर दिसतंय। या पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे की नाही सोपं। तर इथे बघा आपण सगळा कुरकुरीत हा नाश्ता लाटून कट करून घेतलेला आहे। आता आपण तळून घेऊ। तर इथे आपलं तेल गरम झालेलं आहे आणि त्या तेलामध्ये आपल्याला एक एक ही पापडी सोडायची आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे। एकदा तेल गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला यामध्ये ही पापडी सोडायची आहे। आता जेवढ्या तेलात बसतील तेवढ्या आपल्याला सोडायचे आहे आणि उलट पलट करून हलक्याच्या सोनेरी रंगावर तळायचे आहे। बघा छान अशा वरती यायला लागलेल्या आहे। तर इथे आपण उलट पलट करून हलक्याशा सोनेरी रंगावर तळून घेतलेले आहे। तुम्ही इथे कलर बघू शकता। आता या काढून घेऊ आणि बाकीच्या ज्या राहिलेल्या आहे त्या सगळ्या आपण तळून घेऊ। तर इथे आपला कुरकुरीत असा लसूण फ्लेवरवाला नाश्ता खाण्यासाठी तयार झालेला आहे। अजिबात तेलकट नाही आणि बाहेरच्या मुलांना पावसाळ्याच्या दिवसात घाणेरड्या तेलातलं देण्यापेक्षा घरीच असं बनवून ठेवायचं आणि महिनाभर तुम्ही जाता येता त्यांना खायला देऊ शकता। असं बनवून ठेवायचं आणि हवाबंद बरणीमध्ये भरून ठेवायचं। मुले शाळेतून आली की त्यांना असंही खायला द्या किंवा चहा बरोबर सुद्धा तुम्ही खायला देऊ शकता। आता पंढरीच्या वारीला तुम्ही जात असाल तर त्यावेळेस सुद्धा तुम्ही असं बनवून घेऊन जाऊ शकता। खूप असा हा नाश्ता पौष्टिक आहे। तर त्यासाठी तुम्ही हा नाश्ता अगदी घरातल्या साहित्यामध्ये सोप्यात सोपा मी तुम्हाला बनवून दाखवलेला आहे। तर तुम्हाला माझी ही आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा। धन्यवाद।